रोहा नजीकच्या डोंगर भागात रात्री ढगफुटी झाल्या कारणाने पाण्याची पातळी वाढली। कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली। रोहा नजीकच्या रोटखुर्द व वरसे गावात संपूर्ण परिसरात पाणीच पाणी। वरसे येथील गणपती कारखाना पाण्याच्या विळख्यात। कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने रोहा व नजीकच्या सर्वच गावात पूरजन्य परिस्थिती। 2005 साली झालेल्या पुराची पुनरावृत्ती। विरा परिसरात 420 मिलीमीटर तर कोलाड परिसरात 240 मिलीमीटर पावसाची नोंद। अनिकेत तटकरे यांच्याकडून रेस्क्यू टीम उपलब्ध करून देण्यात आली। वरसे गावातील प्रत्येक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ। वरसे गावातील तरुणांनी वृद्धांना, महिलांना तसेच लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलविले। प्रत्येक घरात पुराचे पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंची नासाडी। रोहा शहर पूर्ण पाण्याखाली गेल्याने महाड, कोल्हापूर तसेच इतर ठिकाणाहून आलेल्या एसटी बसेस तसेच इतर वाहने सुरक्षित स्थळी उभी करण्यात आली। वरसे येथील एम बी पाटील स्कूल परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेले दिसते। काही ठिकाणी पुराच्या पाण्यात देखील काही मुलं पावसाचा आनंद घेताना। आज दिनांक 25/8/25/7 रोजी आमच्या वरसे गावामध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप पाणी भरलेलं आहे। त्यामुळं आमच्या गावातील तरुण मंडळी यांची रेस्क्यू टीम बनवून प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट दिली व प्रत्येकाच्या ज्या सामान जो भिजण्याचा परिस्थिती होता, काय भिजला तो आम्ही सुरक्षित नेऊन ठेवला व अख्ख्या गावाची पाणी करून त्याने नंतर आजूबाजूच्या लोक घरापर्यंत जाऊन त्या लोकांची विचारपूस करून त्यांच्या असणारी वस्तू सर्व सुरक्षित ठेवून काही भिजून गेल्या तरी सर्व उदरण्याच्या गोष्टी ज्या होत्या साठवलेल्या त्या पूर्ण भिजलेल्या आहे। तरी शासनाने आमच्याकडे पूर्वत लक्ष देऊन मदत करण्याची ही त्यांना विनंती करत आहे पोलीस पाटील वरसे।